आम्हालाही हेच झालं. मग आमच्या लक्षात आलं की पुढे जाणारी माणसं, इथून सुटणारी माणसं साधारणतः एका जागेतली एकत्र पुढे जात आहेत. एके ठिकाणचे सगळे वाट बघून एकसारखे अस्वस्थ होत आहेत आणि पुढे जात आहेत. मग आमच्या लक्षात आलं की गोदा आणि खंडू अजूनही शांतच होते. असा अस्वस्थपणा त्यांना नाहीच नव्हताच. आणि इथल्या सगळ्यांनाच अशी अस्वस्थता प्राप्त झाल्याशिवाय आम्ही सगळे इथेच अडकलेले. एकतर ते तरी अस्वस्थ व्हायला पाहिजेत किंवा फक्त उरलेल्यांनाच पुढे जाता येईल असा काहीतरी उपाय मिळाला हवा. मग आमच्यातल्या काहींनी त्यांना अस्वस्थ व्हायला सांगितलं. त्यांना जमेना. त्यांच्यात तो एक फायनान्शियल ऍडवायझर होता, म्हटलं ना मी. त्यानं त्यांना समजवायचा प्रयत्न केला. काही फरक नाही. तुम्ही नका जाऊ तिकडे. सगळे प्रयत्न झालेत. त्यांच्यातल्या एका स्मार्ट तरुण मुलानं तर असं जाहिरात केल्यासारखं पुढच्या टप्प्यावर मिळणाऱ्या छान छान गोष्टींबद्दल, वस्तूंबद्दल त्यांना सांगायचा प्रयत्न केला. स्वर्गच कसा असेल पुढे, त्यात निदान खंडूजी थोडासा अडकला. ऍक्च्युली पाहिले मी त्याचे हात वळायला लागताना. पण गोदावरी सुंदर थंड गोळा. खंडूजीचाही प्रयत्न फार वेळ टिकेना. मग कोणी त्यांना शिव्या दिल्या, फटके मारले, सगळं केलं. पण काही केल्या गोदाला अस्वस्थ व्हायला जमेच ना. बिचारी प्रयत्न करत होती पण जमेच ना. तिच्या धडपडण्यामध्ये तिचा पदर तिच्या सुकलेल्या छातीवरून घरंगळला होता. तिला कशाचंच भान राहू नये इतके सगळे मागे लागले तिच्या, पण जमेच ना. आमची शरीरं थरथरत होती. तुमचा तर थरथरत आहे ना तसं. आम्ही आमचे हातपाय भिंतीवर, जमिनीवर मारून घ्यायला लागलो. आता आपण एकमेकांना मारणार अशी पुरती खात्री पटली. सगळ्यांना त्या दोघांचा राग मनात मावेना. शेवटी मी मगाशी म्हटलं ना, त्यांच्यात एक टकलू गोरा जाड्या होता म्हणून. त्यानं गोदावरीला खाली खेचली. त्या लांब नाक वरनं खंडूला बाजूला ढकललं. सगळ्यांनी त्यांच्या भोवती रिंगण केलं. मी काही बोलू गेल्यावर मला दोघांनी धरून ठेवलं. जाड्यानं गोदावरीची फाटकी साडी अजून फाडून काढली. तिचा परकर वर केला आणि पॅन्ट खाली करत जाड्या तिच्यावर पडला. मी हात सोडवून घेत उलटा वळलो. मला आवाज ऐकू येत होते धडपडण्याचे, जाड्याच्या आणि इतरांच्या चित्काराचे. गोदाचा आवाज नव्हता कुठेही. गोदावर जाड्यानं बलात्कार केला. तो आमच्या समोर येऊन बसला. त्याच्या शरीराचं थरथडणं हळूहळू शांत व्हायला लागलं होतं. पण चेहरा मात्र भयंकर वळवळत होता. पण चेहऱ्यावर भविष्याबद्दल एक आत्मविश्वास होता. चिंता नव्हती. प्रत्येक श्वासाबरोबर फुलणाऱ्या नाकामध्ये एक ठाम विश्वास होता. तो मला घोगऱ्या आवाजात म्हणाला, आता तुम्ही करा. इकडे तिकडे बघू नका. तोच मार्ग आहे. बघूया साली यांनी तरी अस्वस्थ होते का, भविष्याची वाट बघते का. वाट बघत नाही म्हणजे काय, यापेक्षा तर वाईट नसणार भविष्य. इट कॅन ओनली बी बेटर नाव. आता तरी आशा वाटेल तिला. बघूया बायकांची जात साली. अँड व्हॉट एव्हर हॅपन्स, मला ऑलरेडी बरं वाटायला लागलंय. मला जाणवतंय आतून माझं काम होणार. जा तुम्ही जा. मी जाड्यावर ओरडलो. त्याला म्हणालो भेंचोद, भेंचोद. जाड्या फक्त हसला. माझं ओरडणं ऐकून उरलेले काहीसे जागीच थांबले. इतरही कोणी पुढे होईना. मला निदान बरं वाटलं. पण अस्वस्थता वाढतच होती. जाड्या आता आमच्याकडे बघून हळूहळू शांत होणाऱ्या शरीराने आणि वळवळत्या चेहऱ्याने असा बसून होता, आत्मविश्वासाने खतखत हसत. कोणालाच नक्की काय करावं ते कळत नव्हतं. अचानक डावीकडच्या अंधारातून काहीतरी आत आलं. तो माणूस होता किंवा काय ते कळायला मार्ग नव्हता. पण त्याचा आकार माणसासारखा होता, पण तो पारदर्शक होता. तो जाड्याच्या जवळ गेला. त्याच्या कानात कुसबुसला आणि लगोलग अंधारात नाहीसा झाला. मी मगाशी म्हटलं ना, त्यांच्यात एक जाड भिंगाचा चष्म्यावाला बुटका बारक्या माणूस होता म्हणून. तो पहिल्यांदा हिंमत करून जाड्याच्या जवळ गेला. जाड्या आता वळवळत्या चेहऱ्याने पाठीवर आडवा पडला होता. पण त्याच्या त्या वळवळण्यात एक अपरंपार समाधान आणि निश्चिंतता दिसत होती. त्याने चष्मीसकडे लांबूनच पाहिलं. त्याला आशीर्वाद दिल्यासारखे हात वर केले आणि त्यानं तिथूनच गोदावरीकडे जाण्याचा निर्देश केला. चष्मीस गोदावरीकडे गेला. इतर परत कोंडाळ करून उभा राहिले. परत धडपडीचे आवाज. या वेळेला काही क्षणासाठी खंडूजीचा कणल्यासारखा आवाजही.
पण गेल्या वेळच्या पेक्षा इतरांच्या धडपडण्याचे आणि चित्काराचे आवाज कमी होते. चष्मीसनं गोदावरीवर बलात्कार केला. तोही काहीसा शांत व्हायला लागला, त्याचा चेहराही वळवळायला लागला. मग ते पाहून तो फिनान्शियल ऍडवायझर निर्धारानं पुढे आला. आता मला राहावे ना. माझं त्याच्याशी जास्त बोलणं झालं होतं. तो जास्त सेन्सिबल माणूस वाटला होता. मी त्याच्या आणि गोदाच्या मध्ये जाऊन उभं राहिलो, बोललो काहीच नाही. तोच बोलला. तो म्हणाला, अहो 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 आपण तर मेलेलो. ही आपली शरीर म्हणजे खरी शरीर नव्हे. इनफॅक्ट हे दोघं जर नीट वागले ना तर हे जे काही भासमान शरीर दिसतंय ना तेही उरणार नाही. म्हणजे बलात्कारही उरणार नाही. हे जे काही सगळं दिसतंय ते भासमान आहे, अंतिम मुक्ती देणार. बघा बघा बघा, जाड्याकडे बघा आणि यांच्याकडे बघा. अहो यांनी खरं तर आपल्याला सामील व्हायला पाहिजे. त्यामुळे ट्राय टू अंडरस्टँड. म्हणजे तेच जबाबदार आहेत या सगळ्याला. आय वॉज डेस्ड. तो माझ्या बाजूनं माग कधी गेला मला कळलं सुद्धा नाही. मी थोड्या वेळानं भानावर येऊन मागे वळून पाहिलं तर एका कुशीवर तळमळत पडलेल्या गोदावरीला तो उताणं करत होता. त्यानं तिचे पाय फाकले आणि तो तिच्यावर ओढवा झाला. काहीही आवाज झाला नाही. थोड्या वेळानं मी मान वळून पाहिलं तर तो इंटलेक्च्युअल आणि फिनान्शियल ऍडवायझर माझ्यासमोर उभा होता आणि मला म्हणायला लागला, आता तुझी पाळी. मी नाही म्हणून मुंडी हलवली. त्यानं माझ्या अंगावर हात उगारला. जाडेनं त्याला माझ्यापासून दूर नेला. आता 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 उरलेल्या दोघा तिघांनी मागे जाऊन तेच केलं. मग त्यांच्यात तो एक लांब नाकाचा तरुण मुलगा होता म्हटलं ना मी. त्याला इतरांनी ढकलत ढकलत गोदावरीकडे नेला. त्यांनी त्याची पॅन्ट काढली आणि त्याला गोदावरीवर आडवा पाडला. सगळ्यांचं सगळं उरकल्यावर सगळे वळवळत पाठीवर उताणे पडले. मला विचाराल तर त्या लांब नाकाच्या तरुणाला बलात्कार करायला जमलंच नव्हतं. आय एम शुअर अबाउट इट. अजूनही एकाला. पण आपण ते केलंच आहे असंच ते जणू दाखवत होते. थोड्या वेळानं सगळे उठून बसून परत वाट बघायला लागले. जाड्या एकटा आडवा होता. ती बघाची पारदर्शक व्यक्ती परत आत आली. सगळ्यांच्या कानाची कुजबुजली. अगदी त्या लांब नाक्या तरुणाच्या सुद्धा बलात्काराचं नाटक केलेल्या. थोड्या वेळानं वळवळत्या चेहऱ्याने सगळे पाठीवर आडवे पडले. मधून मधून स्वतःशी हसायला लागले. मी मागे वळून पाहिलं. गोदावरी हालचाल करत नव्हती. खंडूजी अस्वस्थ होता पण तो काहीच करत नव्हता. मी चौथ्या कोपऱ्यात जाऊन गुडघ्यात टोकं घालून वळवळणारे हातपाय दाबून बसलो. मी रडलो. माझ्यासाठी अगदी बरंच रडलो. मी एकटाच अस्वस्थ होतो. मला असह्य झालं. एकटेपणाने तर जास्तच असह्य झालं. मग मी पण मनाशी ठरवलं, मी पण बलात्कार करणार. मी निर्धारानं मानवर उचलली. माझ्या शरीरातही आता पुरेसा द्वेष आणि ताठरपणा आला होता. मलाही त्या पारदर्शक माणसाला भेटायचं होतं. मी वर पाहिलं. गोदा आणि खंडू आधीच्याच अवस्थेत होते. मूकपणे बसून होते. मी मदतीसाठी इतरांकडे धावतो. सगळेचे सगळे गायब. हे फार भीषण. मला भयानक धक्का बसला. मी धावत खंडूकडे गेलो. त्याला ओरडून विचारलं, कुठे गेले? कुठे गेले? तो नुसता वेडगासारखा बघत राहिला माझ्याकडे मादरचोद. मी गोदावरीकडे धावलो. ती झोपली होती का बेशुद्ध कुणास ठाऊक. मी ठरवलं एकट्यानेच बलात्कार करायचा. आपल्याला नाही जरूर मदतीची. निघून गेले सगळे हरामखोर साले. सगळ्यांना मारलंच पाहिजे. मी गोदावरीला सरळ करायला खाली वाकलो तर खंडूजीच्या दिशेने एक अस्फुट आवाज आला. खंडूजी खरं तर जागचा पण हल्ला नव्हता. पण माझे हातपाय गळले. आय हेटेड मायसेल्फ. मी प्रयत्न केला पण माझी हिम्मत होईना.
समजून समजून घ्या, अवघड आहे मला हे सांगणं. माझी एकट्याची हिंमत होईना. माझी अगदी त्या तरुणासारखं नाटक करायची सुद्धा हिंमत होईना. मी मागं वळलो, थोबाडून घेतलं स्वतःला. रक्त येईस तोपर्यंत एवढी हिंमत नाही म्हणजे काय. डोकं आपटून घेतलं इथं जमिनीवर. खंडूजी नुसता बघत राहिला सुन्नपणानं. मला लक्षात आलं, मला लक्षात आलं, मला मदत लागणार. मला मदत लागणार. मी षंड नाहीये, पण मला मदत लागणार. मला बलात्कार करायला मदत लागते. दिस इज अ फॅक्ट अँड आय हॅव टू ऍक्सेप्ट इट. आय नो तुम्हाला पण लागणार. काही झालं तरी आपण संवेदनशील माणसं आहोत. मी पाहिल्या तुम्हाला ओळखलं होतं आणि त्यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही. त्या ग्रुप मधल्या लोकांना सगळ्यांना ते सोयीचं गेलं, कारण ते सगळे एकमेकांना ओळखणारे होते. युसी नाही तुम्ही काय बोल नका. आय नो पण भयानक हलकट होत. आओ पण आता काय करणार काय. आणि तो आधीचा म्हणाला ते पण खरंच आहे. शरीर आहेत खरी कुठेही आपली, आणि जबाबदारी पण यांचीच आहे सारी. आपण नाही मरणार, चाईला चढलंच पाहिजे यांच्यावर. आय मीन वी हॅव टू ऍक्ट. नुसते पॅसिवली बसून राहतो आपण असं. अशा भावुकतेनं कधी कुणाचं भलं झालंय. आणि हे बघा कन्फ्युशन करता येतं ना. मान्य करून टाकून मोकळं होता येतं. इतका वेळ मी तेच करत होतो. झाला निचरा कॅथार्सिस. पण चला कधीतरी प्रत्यक्ष कृतीत भाग पण यावा लागतो ना. आणि अशी संधी कन्फेशनची आपल्यासाठी परत येणार. पुढच्या टप्प्यावर नेहमीच असतात आपल्यासाठी. विश्वास ठेवा माझ्यावर. हे बघा तुमचा अस्वस्थपणा तुम्हाला असह्य होतोय का नाही. परत सांगतो, जबाबदारी त्यांचीच आहे. फिनिश. उपाय एकच, बलात्कार. आणि मी मगाशी म्हटलं तसं आपण हे करतच असतो. सिस्टीम्स अशा आहेत की त्या आपल्या नजरेआड राहू. बस इथे ते उघड होतं. प्रगतीच्या एका टप्प्यावर आल्यानं की असं होतं. तुमचे हातपाय अगदी असे वळवळतात ना. आता लागली त्याची चटक. आता उपाय एकच, बलात्कार. का होता त्यांच्यासारखे आणि राहता इथंच. राहता इथंच त्यांच्यासारखी लाखो माणसं तिथे आजूबाजूला. आणि आधी ठरवलं तर त्यांच्यासारखं पण होता येतं. आणि त्यांच्यासारख्यांची पण आवश्यकता असतेच नाही तर बलात्कार करणार कोणावरती. आणि मी मगाशी म्हटलं तसं, इट्स युअर चॉईस. नोबडी कॅन फोर्स यू. ही लोकशाही. तुम्ही हवं तर राहा इथे त्यांच्यासारखं. मला तर मदत करा प्लीज. आणि मदत म्हणजे सुद्धा फार काही नाही हो. फार लोळा गोळा झालाय तिचा. ती काय करणार बिचारी. पण लोळा गोळ्यावर सुद्धा आम्ही फार अवघड जातो. तुम्ही फक्त इकडे पाय धरा असे फक्त बाजूला. या इथे.